नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत लिव्हर सिरोसिस। आज 15 मार्काला क्वेश्चन विचारला तो खूप इम्पॉर्टंट आहे। तर याच्यामध्ये आपण आता कारणे बघणार आहोत। पहिले डेफिनेशन बघू। प्रश्न विचारला तो कारणे 3 मार्काला, तर मी याच्यामध्ये डेफिनेशन कॉजेस सर्व एक्सप्लेन केलेले आहे। तर बघू। सिरोसिस म्हणजेच यकृताचा असा आजार ज्यामध्ये यकृताच्या निरोगी पेशींचे रूपांतर डाग असलेल्या पेशींमध्ये म्हणजे स्कार टिश्यूमध्ये होते, त्यामुळे यकृताचे कार्य कायमस्वरूपी मंदावते। तर आता याच्यामध्ये सिरोसिस ऑफ द लिव्हर याच्यामध्ये काय होतं, तर ज्या चांगल्या सेल असतात आपल्या निरोगी सेल म्हणजे आपल्या ज्या हेल्दी सेल असतात त्याचं कशामध्ये स्कार टिश्यूमध्ये रूपांतर होतं, म्हणजे ते काय होतात डागासारखे होते त्याच्यामध्ये, किंवा त्याला इन्फेक्शन होतं असं समजून घेऊ शकतो आपण। तर त्यामुळे यकृताचे कार्य कायमस्वरूपीचे मंदावते किंवा बंद होते, यालाच आपण काय म्हणतो सिरोसिस ऑफ द लिव्हर। तर ही कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची। सिरोसिस ऑफ द लिव्हर म्हणजेच काय, तर लिव्हरला होणारी डाग किंवा लिव्हरला होणारी जखम आणि लिव्हर काम मंदावतं, तर याला म्हणतो आपण सिरोसिस ऑफ द लिव्हर। आता त्याचे कॉजेस काय असू शकतात, तर सगळ्यात पहिले घ्यायचं मद्यपान, दारू पिल्याने होतं, जास्त करून अल्कोहोल जास्त घेतलं तर त्याच्यामध्ये आपलं लिव्हर खराब होतं आणि त्याला काही कारण नसताना पण होऊ शकतं। त्यानंतर हिपॅटायटिस, क्रॉनिक हिपॅटायटिस असेल त्याला, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि डी या विषाणूंचा संसर्ग जर दीर्घकाळ असेल किंवा अनुवंशिकतेमुळे होऊ शकतो, कारण हिपॅटायटिस बी आपल्या अनुवंशिकतेमुळे होतो त्यामुळे पण। त्यानंतर पित्तमार्गाचा अडथळा आल्यास, म्हणजे पित्त वाहून नेणाऱ्या नलिकेला अडथळा निर्माण झाल्यामुळे पण आपलं काय होतं सिरोसिस ऑफ द लिव्हर। अनुवंशिक आजार, आता अनुवंशिक मी सांगितलं तुम्हाला, हिपॅटायटिस बी आलं म्हणजेच आपल्याला अनुवंशिक आजार होऊ शकतो, हिमॅटोक्रोमा आणि विल्यन डिसीज। तर इथं कंजक्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच आपल्या CCF म्हणजेच यामध्ये रोगाचे विपरीत परिणाम म्हणून होतो। ज्याला कंजक्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा हार्ट डिसीज असेल तर त्यांच्यामध्ये आपला हा आजार दिसून येतो। अन्नाच्या विषबाधेमुळे तसेच प्रथिनांच्या कमतरतेमुळे म्हणजे कुपोषण किंवा अन्नाची विषबाधा झालेलं फूड पॉयझनिंग किंवा कुपोषण मालन्यूट्रिशन, काही जन्मजात विकारामुळे सुद्धा थॅलेसिमिया होतो। तर उदाहरणार्थ थॅलेसिमियामुळे होतो आपला हा आजार सिरोसिस ऑफ द लिव्हर। त्यानंतर चिन्ह लक्षणे बघू शकता तुम्ही। तर सुरुवातीची चिन्ह लक्षणे काय काय बघा, थकवा, भूक मंदवणे, वजन कमी होणे आणि मळमळणे। आणि त्याच्यानंतर काय होतं अजून, यकृताचा आकार वाढतो, पोटदुखी सुरू होते, पोर्टल व्हेनला अडथळा निर्माण होतो, त्यामध्ये उदरपोकळीमध्ये पाणी होते आणि जठर आणि गुदाशयामध्ये नलिकेमध्ये रक्तसंच होते, रक्ताची उलटी होते, याच्यामध्ये रक्ताची उलटी पण होऊ शकते, मूळव्याधाचा त्रास सुरू होतो। आता कावीळ होतो, कावीळमध्ये काय होतं, डोळे आणि त्वचा पिवळी पडते। असायटिस म्हणजेच काय होतं, पोटाच्या पोकळीत पाणी साठल्यामुळे पोट फुगणे, म्हणजे पोटाचा आकार कसा होतो मोठा होतो, फुगल्यासारखं पोट दिसतं, एडिमा येतो, पायावर आणि घोट्यावर सूज येते, रक्तस्राव होतो, सहज जखम होते, म्हणजे जखम काय होतं सहज होते, हिरड्यातून नाकातून रक्त येते। त्वचेतील बदल काय होते, तळवे लाल होणे, त्वचेवर कोळीच्या जाळ्यासारख्या रक्तवाहिन्या दिसणे, मानसिक गोंधळ होतो, यकृताने विषारी द्रव्य म्हणजेच ॲम्नोनिया बाहेर न टाकल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो, हिपॅटिक इन्सेफॅलोपॅथी, वजन घटणे, मूळव्याध, रक्ताची उलटी होणे, यकृताचे कार्य बंद झाल्यामुळे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो, इत्यादी आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येतात। त्याच्यामध्ये चाचण्या कोणकोणत्या करणार आहोत आपण ते बघा। तर ब्लड टेस्ट करणार आहे आपण TFT म्हणजेच LFT म्हणजेच लिव्हर फंक्शन टेस्ट, म्हणजे लिव्हरचं बिलिरुबिन एन्झाईम हे सिक्रेट करण्याचं AST आणि ALT, तर याच्या तपासणीमध्ये केलं जातं। CBC मध्ये प्लेटलेट्स बघतो आणि हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते। PT आणि INR रक्त गोठण्याच्या वेळेची तपासणी केली जाते। त्यानंतर इमेजिंग टेस्ट म्हणजे USG केली जाते, यकृताचा आणि पोटाचा पाणी तपासण्याचा भाग केल्या USG थ्रू करतो। CT स्कॅन केला जातो, MRI केला जातो, लिव्हर बायोप्सी म्हणजेच यकृताचा छोटा तुकडा काढून त्याची तपासणी करणे सर्वात खात्रीशीर चाचणी आहे। आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची चाचणी कोणती, लिव्हर बायोप्सी म्हणजे लिव्हरचा एक तुकडा काढतो आणि ते प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर सिरोसिस आहे की नाही हे एकदम खात्रीशीर माहिती होतं। तर अशा पद्धतीने अवघ्या 5 मिनिटात मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला। याच्या व्यतिरिक्त अजून मी चांगल्या म्हणजे म्हणजे संपूर्ण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते। याच्यानंतर पण 15 मार्काचे, याच्यामध्ये सिरोसिस ऑफ द लिव्हर, याच्यामध्ये वैद्यकीय उपचार आणि परिचारिक शुश्रूषा म्हणजेच आपल्या नर्सिंग मॅनेजमेंट आणि मेडिकल मॅनेजमेंट याला वेगवेगळं एक्सप्लेन करणार आहे चांगल्या पद्धतीने। तर या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद दिला तुम्ही तर तो व्हिडिओ पण लवकर तयार करून मी तुम्हाला अपलोड करण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करायचे, तर कमेंट करायची।
चांगली वाईट तुम्हाला जसं आवडला नाही आवडला तर व्हिडिओला कमेंट करायची. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी काही होईना कमेंट करा. तर चालेल. धन्यवाद.